श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी अम्मासी, गुरुपीठाद्यत त्रिमूर्ती होनी आपण, तीर्थे करावे किंकारण, विशेष असे काय गोकर्ण, म्हणून गेले तया स्थाना, तीर्थे असती अपरंपारी, समस्त सांडोनी प्रीती करी, कैसा पावला दत्तात्रयी, अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ, एक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतकरणी, सांगेन चरित्र श्री गुरुचे, विस्तारोनी अम्मासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी, नामधारक प्रतिकारे, एकोणी नामधारकाचे वचन, संतोषले सिद्धाचे मन, सांगितसे विस्तारून गुरुचरित्र परियेसा, तुझ करिता अम्मासी, लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होयते, मने त्रयमूर्ती अवतारून, तीर्थे हिंडे केवी आपण, विशेष पावला गोकर्ण, म्हणून पुससी अम्मा ते, दत्तात्रय आपण, तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जाण, उपदेश करावया, विशेष तीर्थे आपले स्थान, गोकर्णी शंकर से जाण, याच कारणे निर्गुण त्रिमूर्त वसती तया ठाई, गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम, एक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे आदि अंती, सांगेन तुम्हा विस्तृती, जे पूर्वीवर लादली असती, अपूर्वैसे कथा, महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे एका, आख्यान त्याचे का लंबोदरे प्रतिष्ठिले ते, शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानिसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी, विस्तारुनी सांग मज, ऐसे शिष्य विन्वित, एकोणी बहु संतोषत, निरोपिताद्यत महाबळेश्वर चरित्र, पुलस्त ब्राह्मणाची भार्या, नामतेची कैकया, ईश्वर भक्ती अति प्रिया, शिवपूजा सर्व काळ, नित्य करी शिवपूजन, पूजे विन न घे अन्न, ऐसे करिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी, व्रत भंग होईल मनोनी, मृतिका लिंग करोनी, पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक उधारा, तिचा पुत्र अति क्रूर, नाम तया दशशीर, आला तेथे वेगवत्तर, मातृदर्शन करावया, नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, माता सांगे विस्तारेसी, लिंग पूजिले मूर्तिकेचे, रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृतिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपले म्हणितसे, मागुती म्हणे तेसी, पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे, रावण म्हणे मातेसी, कैलासानुनी तुझ पासी, देईन हे निश्चयसी, सायस काऊ करीतीसी, ऐसे बोले तो रावण, माते सवे करी पण, आणि न त्वरित उमारमन, कैलासासहित लंकेसी, पूजा करी व स्वस्थ चित्तेसी, मृतिका लिंग का करीसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगी निसाचर, पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्ररम्य पर्वतासी, धरोनी हालवी क्रोधेसी, विसबाहू भुजाबळे, आदोळले कैलास भुवन, उपटी तसे तो रावण, दाही शिरे टिकून, उचलीन म्हणे उल्हासी, शिर लावूनी पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी, सप्त पाताळ आदळले, पणा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कोपून, भयचकित देवगण, अमरपूर कापतसे, कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, एरू पडतसे गडबडून, म्हणती प्रलय मांडला, कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कंपायमान, भयभीत गिरजा आपण, होऊन गेली शिवापासी, पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आदोळतसे सवेसी, पडो पाहत निर्धारे, नगरात झाला आकांत, बैसले ती तुम्ही स्वस्थ, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली, ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळतसे भक्तीने, ऐसे वचन एकोणी,
विनवी गिरजा नमोनी, रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते. एकोणी उमेची विनंती, शंकरे चोपिला वामहस्ती, दाही शिरे भुजासहित दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, द्या तसे श्रोत करीत शरणागत रक्ष म्हणूनी. त्राही त्राही पिनाकपाणी, जगद्रक्षक शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी मरण कैची भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकून त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढले त्वरित कृपेने. सुटला तेथून लंकेश्वर, श्रोत करीतसे अपार, स्वशिरे छेदुनी परिकटे तंतू लाविले निजत्रे. वेद सहस्र एकवचनी, वर्णक्रमादी विस्तारोनी, सामवेद ती गायनी समस्त रागी गातसे. गण रस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ, तयाचे नामे विख्यात, सांगिने का एक चित्ते. आठही गण प्रख्यात, उच्चारितसे लंकानाथ, मागण ब्राह्मण प्रख्यात, नगन क्षेत्री विशेष. भगन वैश्य ध्यानेसी, तगन शूद्र वर्णेसी, जगन दैत्य परियेसी, गण प्रत्यक्ष च्युतगुणे. सगन तुरुंग पेसी, यगन शुद्ध परियेसी, विस्तारित गायनेसी लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी, नावे सांगेन परियेसी, शांत भयानक अद्भुतेसी, शृंगारहास्य करुण रसे. रौद्र वीर बिभत्सेसी, गायन करी अति उल्लासी, वेणू वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधीने. जंबूदीप वासजासी, षडज स्वर नाम परियेसी, कंठी हुनी उपजजासी, मयूर सूर आलापित. उत्तम वंशी उपजजासी, गुवर्णाकुळी ब्रह्मवंशी, पद्यपत्र वर्ण परियेसी, वन्नी देवता शृंगारसी. द्वितीय स्वर वृषभासी, जन्मप्लक्ष द्वापासी, उपज हृदय स्थानेसी, चापस्वर आलापित. प्रख्यात जन्म शत्रवंशी, विराजवर्ण यमदेवतेसी, क्रीडा अद्भुत रसयेसी, विना वाजवी रावण. तृतीय स्वर गंधारेसी, गायन करी रावण परियेसी, कुशदीप वासजासी, नासिकस्थान अवधारा. अज स्वर आलापत्यासी, गुवार्णकुल वैश्यवंशी, सुवर्णवर्ण कांतेसी, चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक, कौचदीप वास एक, उरस्थान उक्त उच्चारी मुखे, कौशस्वरी आलापित. गीर्वाणकुळ ब्रह्मवंश, कुंदवर्ण रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुणारस. शाल्मली द्वीपभूमीसी, जन्म पंचम स्वरासी, कंठी उपजोनी नादासी, कोकिळास्वरे गातसी. ध्यान करी तया स्वरासी, उपज झाला पितृवंशी, कृष्णवर्ण रूप त्यासी, गणनाथ देवास्य रसे. श्वेतदीप जन्म ख्यात, स्वर असे नाम दैवत, ललाट स्थान नाद व्यक्त, दूर स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी, बिभत्स रस अति उल्लासी, गाय रावण परियेसी, ईश्वरपती भक्तीने. पुष्कर द्वीप उपजे त्यासी, निषाद स्वर नाम परियेसी, उत्पत्ती लालव्य संदेसी, हस्ती स्वरे गातसे. असुर वंश वैश्यकुळी, कल्पशुद्ध वर्ण पाटली, तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता उधारी. भयानक रस देखा, चर्ची व्याकुळ सैनिका, येणे परी सप्तस्वरिका, गायन करी लंकानाथ. राग सहित रागिनीसी, गायन करी सामवेदासी, श्रीरागा देव संतासी, आलाप करी दशशिर. भैरवादी पंचमरागी, नट नारायण मेघरागी, गायन करी अभ्यास योगी, लंकानाथ शिवापती. गौडी कुल्लाळ आंधळी, द्रविड रागी कौशिक माळी, दैव गांधार आनंदळी, गायन करी लंकानाथ. धनाश्री आवडाडीसी, रामकली मंजिरेसी, गौडी दशाक्षणे हरिसी, गायन करी लंकेश्वर. भैरवी गुर्जरी सहित, वेळावली राग ललित, कर्नाटकी हंसयुक्त, गायन करी दशशिर. त्राटकी मोटकी देखा, कटाक्षी शुधा नाटका, सेंधवा माळकी एका, गायन करी लंकानाथ. बंगाली राग सोरटीसी,
कामबोध मधुमाधवीसी दैवक्रिया भूपाळासी गायन करी दशानन राग वल्लभ माधुरीसी रावेरी राग हर्षी विहंग दात्री चंडीसी वसवी जाती रागाने शिर कापुनी आपुले देखा यंत्र केले करकमळिका श्रा काढुनी तंतुका रावणेश्वर गातसी समयासमयी आलापन करी दश शिरापन प्रांतकाळ करी गायन अष्टराग परियेसा मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रांतकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौडाक्रिय हिरी कौशिकेसी मध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा कुरुंजी तोडी माल श्रियेसी दशांक पंचम परियेसी अपरहाय्य वेळ ती हर्षी ईश्वरा प्रति गातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागेसी दैवकी पट मंजिरेसी वसंत रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाचे रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूप अति हर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र नेत्रिनेसी उभा राहुनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसी मने रावण शिवासी काय मागावी तुझपासी लक्ष्मी माझी दाराची दासी आठनिधी माझे घरी चतुरानन माझे जोशी तेहतीस कोटी देव हर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्नी सारिका सेवा करी वश्रे दूत ती कुसरी यम माझा आज्ञाधारी निरुपा वेगळा न मारी कवना इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्ण ऐसा भात्र स्थान समुद्रा माझे पवित्र कामधेनू माझे घरी सहस्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलासनी न लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित एक जाना लिंग असे प्राणापना म्हणून तिथले रावणासी पूजत करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एक चित्ते वर्ष 3 जे पूजिती तेचे माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिती ते ते पावती अवतारा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही गा परियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवतारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील वर लादोनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौरव करोनी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघून गेले वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौरव आणि कदिदला सेवर तुझी ईश्वर होशीला वर्ष 3 पूजिले आसे तुझे माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसा वर लाधोनी गेला रावण संतोषोनी 33 कोटी देव कोटोने सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटी न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र भयभीत मनी नारदा विनवी कर जोडुनी काय करावे म्हणितसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापासी तयासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेला ब्रह्मलोका त्वरित विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मसी ब्रह्म म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे मनोनी निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा वीरेची म्हणे विष्णूसी
प्रतिकार करावा वेगेसी, कारण असे तुम्हासी राम अवतारी परीसा. 33 कोटी देवांसी गातले असे बंदिसी, याचे कारणे तुम्हासे करणे असे अवतारा. ईश्वराचे प्राणलिंग येऊनी गेला राक्षस चांग, आता रावणा नाही भंग तोचे होईल ईश्वर. त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी. निर्धाळा वया राक्षसासी अवतरणी तुम्हीच यावे. ऐसी विनवी चतुरानन मग कोपून नारायण, कार्य नासेल म्हणून निघाला जडकर कैलासा. विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा परीयसी, प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय. रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य, कारागृही असती समस्त केवी सुटती सांगा आम्हा. ऐसे दुराचारी यासी वर देता उल्हासी, देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारी तो. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो तयाचे भक्तीसी, विसर पडला आम्हासी संतोषे दिदले प्राणलिंग. आपले शिर छेदुनी देखा विना केला स्वहस्तका, सप्तस्वर वेदाधिका गायन केले संतोषे. जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परीयसी, भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता, आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत होता ती. देव द्विज लोकांसी पीडा करती बहुवंशी, याची कारणे आम्हासी अवतार धरणे घडते देखा. कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी 5 गटी झाल्या आता. एकताच शिववचन उपाय करी नारायण, दाडिले चक्र सुदर्शन सूर्य आडवावया. बोलावुनी नारदासी सांगितसे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी रावण जातो लंकेसी देखा. मार्गी जाऊनी तयासी विलंब करावा परीयसी, जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे. एकोनिया श्री विष्णूचे बोला नारद त्वरित निघोनी गेला, मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ. नारदा ते पाठवुनी विष्णू विचारी आपले मनी, गणेशासी बोलावुनी पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावुनी गणेशासी सांगे विष्णू परीयसी, कैसा रावण तुझेसी सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती, तुझे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयासी. तुझ कोणता रावण देखा घेऊनी गेला निदान एका, प्राणलिंगा ते विषेका नेले शिवाजवळुनी. आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊन देख, कपट रूपे कुब्जक बाळवेशी धरुनिया. वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्या वंदन, नारद गेला याचे कारण विलंब करावया दैत्यासी. आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमेसी, शौचाचे मन समयासी आपणा जवळी न ठेविजे. पाळवेशे तुवा जावे शिष्यरूप करुणा भावे, सूक्ष्मरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती, तुवा ठेवावे तात्काळ शिती लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी शिकवी विष्णू परीयसी, संतोषोनी हर्षी भातुकी मागे ते वेळी. लाडू तिळ व पंचखाद्य इक्षु खोबरे दाली माद्य, शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी तांदूळ लाया साखरेसी, त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणतसे. जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शार्ंगधरे, पक्षीत निघाले वेगवक्त्रे ब्रह्मचारी वेश धरोनी. गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाडे, उभा ठाकला रावणा पुढे कौने कोठून आलासी. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी तोषविले तया शिवा. तेने प्रसन्न होनी अम्मासी लिंग दिदले परीयसी, अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा पार. नारद म्हणे लंकानाथा दैव थोर तुझे आता, लिंग लादलासी अद्भुता जाणू आम्ही आद्यत. दाखवी लिंग अम्मासी कुणे ओळखू परीयसी, लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी. नारदाची या वचनासी न करी विश्वास परीयसी,
दाखवी तसे दुरोणी लिंगासे व्यक्त करोनी त्या समयी. नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमेचा प्रकार ऐसा, सांगेन तुझ बहुसुरसा बैसोने के स्वस्थ चित्ते. लिंग उपजले कवणे दिवशी, पूर्वी जाणले तयासी, एक चित्ते परियसी कथासे अतिपूर्व. गिळोनी सकळ सौरभासी, मृग एक काळाग्नी समेसी, ब्रह्मांड खंड परियसी पडिला होता तो मृग. ब्रह्म विष्णू महेश्वरासी, गेले होते पारधियेसी, मृग मारिले परियेसी भक्षले मेद तैवेळी. तयासी होती तीन शृंगे, खाली असती तीन लिंगे, तिघी घेतले तीन भागे प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा एक कानी, जे पूजती वर्षे तिनी, तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तोची होय. लिंग असे जय स्थानी, तोची कैलाश जान मनी, महत्व असे याच गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरासी. असे आणि कैक ब्रवे, सांगेन एक भावे, रावण म्हणे अम्मा जाणे असे त्वरित लंकेसी. मनोनी निघाला महाबळी, नारद म्हणे तैवेळी, सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्रवेदाचारसी, संध्याकाळी मार्गक्रमीसी, वाटेस होईल तुझनेशी संध्यालोप होईल. आम्ही जाऊ संध्यावंदनासी, मनोनी नारद विनवेसी, पुसोनी रावणासी गेला नदी तीरा. इतुके अवसरी, पातला गणेश ब्रह्मचारी, रावणा पुढे चाचरी संबंधा तोडी कौतुके. रावण चिंते मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळीसी संदेह घडला म्हणतसे. ईश्वरे सांगितले अम्मासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाली निशी काय करू म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळका परी, पिंड तसे नदी तीरी देखिला रावण तैवेळी. मनी विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करी आमचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असे तयापाशी, बाळक असे हे निश्चयसे म्हणून गेला तया जवळी. देखोनिया दशशिर, पळतसे लंबोदर, रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी, तू कवन बा सांगा अम्मासी, माता पिता कवन तुझेसे कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतुके पुसजी कवण्या कारणा, आमच्या बापे तुझ्या ऋणा कायद्याने सांग मज. आसोनिया लंकेश्वर, लोभ धरिला त्याचा कर, सांग बाळका कवनाचा कुमार, प्रीतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगासी, रुद्राक्ष माळा सती देखा. शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागणे अरणेशी, वृषभारूढ बारससी, जननी ते जगन्माता. इतुके अम्मासी पुसतोसी, तुझ देखता भय मानसी, बहुत वाटे परियसी सोडा आत जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी, तो पिता असे दरिद्री, भिक्षा मागे घरोघरी सुख तुझ काही नसे. आमचे नगर लंकापूर, रत्न खचित असे सुंदर, अम्मा सवे चाल सत्वर देवपूजा करीत जाई. जे जे मागसी अम्मासी, सकळ देईन परियेसी, सुखे राहावे मजपाशी म्हणे रावण तैवेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी, लंकेसी बहुत राक्षसी, आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जाताची. न येऊ तुझिया नगरासी, सोड जाऊ दे घरासी, शुधे पीडितो बहुवसी म्हणून बक्षितो भातुके. वितुके कोणी लंकानाथ, त्या बाळका संबोधित, लिंग धरी असे म्हणत मी संध्या करीन तोवरी. बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, नगे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुझ लागी. नाना परी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण त्वरित समुद्रतीरी बैसला. ब्रह्मचारी तयासी, उभा विनवितसे रावणासी, जड झाली आपणासी ठेवणी त्वरित भूमीवरी. वेळ तीन परियेसी, बोलवीन तुम्हासी, वेळ लागली आपरियेसी आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करोनी, उभा गणेश लिंग घेऊनी,
समस्त देव विमाने बैसुनी पाहती कौतुक. अर्ध्य समयी रावणासी बोलवी गणेश परियेसी. जड झाले लिंगामासी सत्वर घेगा म्हणितसे. न्यासपूर्वक अर्ध्य देख रावण करी अति विवेका. हात दाखवी बाळका येतो राहे म्हणूनी. आणि क्षणभर राहुनी गणेश बोळे वेळ दोन्ही. जड झालिया म्हणून शीघ्र यावे म्हणितसे. नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित. समस्त देवा ते साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरून लिंग ठेविले स्थापून. संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर. अर्ध्य देऊनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर. लिंग देखिले भूमीवर मनी विकळे झाला. आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका. हास्यवदनी रडे तो एका भूमीवरी लोळतसे. म्हणे माझी या पित्यासी सांगेन आता त्वरितेसी. का मारिले मज बाळकासी म्हणून रडत निघाला देखा. मग रावण काय करी लिंग धरून या दृढ करी. उचलू गेला नानापुरी भूमी सहित हालतसे. कापे धरणी तये वेळी रावण उचली महाबळी. नये लिंग शिरा फळी महाबळी राहिला. नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे. मरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले. ऐसे करिता लंकानाथ मागुती गेलात पार्थ. ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे आले. आणि कसे अपार महिमा सांगतसे अनुपमा. स्कंद पुराणी वर्णिली सीमा प्रख्यात असे परियेसा. एकोणी सिद्धाचे वचन नामधारक संतोषोन. पुनरपि चरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरो. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पांतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे. गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्ठोऽध्यायः. श्री दत्तात्रयार्पणमस्तु.